सो गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, आज कामाला सुरुवात केली आपण उशिरा, बरोबर 10:30 वाजता. मस्त शनी मंदिरात जाऊन शनी महाराजांचं आणि हनुमंताचं दर्शन घेतलं. CNG फुल केली त्याच्यापूर्वी आणि आता कामाला सुरुवात केलंय. आलोय आपल्या जागेवरती, गाडी लावून बसलोय. ट्रिप काय पडत नाही आज. आज काय कळत नाही ट्रिपचं काय. आज थोडं उशिरा चालू केलं कारण काल इतकं दमलो होतो. तर काल आल्याबरोबर जे झोपलोय ते आत्ता चालू केलंय. कुठली ट्रिप पडते. मुंबईत तर जागोजागी पाणी भरलंय. सो लेट सी, बघूया कुठली ट्रिप पडते. जाऊया. आजचं काही जास्त नाही, टार्गेट पूर्ण करणार आहे आणि येणार आहे. कारण आज आहे दहीहंडी. सो सगळ्यांना कृष्ण जन्मानिमित्त हार्दिक 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 शुभेच्छा आणि दहीहंडीच्या पण हार्दिक शुभेच्छा. सो आज बघूया मुंबईत काम भेटतंय का बाहेर भेटतंय. आज जेवढे दहीहंडी कव्हर करता येईल, आपल्याला बघता येईल, ज्या ज्या स्पॉटला जाऊ तिथलं ते बघणार आहे आपण आणि तुम्हाला पण दाखवणार आहे. सो चला बघू. एक्साइटिंग दिवस आहे आज जरा. आज आणि हा फेस्टिवल मला खूप आवडतो. आज माझा भाऊ सुद्धा म्हणजे सौरव सुद्धा दहीहंडी गोविंद पथकात जातो दहीहंडीमध्ये. सो त्याच्याकडे तर जाता नाही येणार कारण आपण आज ऑनलाईन काम चालू केलंय. कामाचे दिवस आहे ते. सो लेट सी, बघूया काय काय होतं आज, कुठे कुठे जातोय बघूया. चला मित्रांनो, आपल्या कहाणीमध्ये आलाय आज ट्विस्ट. काय सांगू काय ट्विस्ट आलाय. मगाशी मी लॉगिंग करून जवळजवळ 1.5 तास बसलो होतो. त्यानंतर आपल्याला बुकिंग लागली आहे एक ह्याची अहमदनगरची. सो त्यांचं पिकअप आहे 2:15 वाजता आणि मी बरोबर आता वाजले 2. आता चाललोय. मग ऑफलाईन करून मी घरी निघून गेलो होतो. ट्रिप ऑनलाईन आपल्याला प्रायव्हेट ट्रिप लागली आहे ती त्यामुळे, आणि फक्त ड्रॉप करून निघून यायचं आहे. पण बघूया, आपण निघून नाही येणार आहे. आता किती वेळ लागतो तिथे पोचायला. अहमदनगर आहे, तिथनं पुण्या वगैरेची ट्रिप लागते म्हणून मी ट्रिप घेतली आहे ती. म्हटलं कालचा दिवस पण भरून निघेल आणि टेन्शन नाही, भेटेल आपल्याला तिथनं ट्रिप. काय प्रॉब्लेम नाही, पॉझिटिव्ह राहायचं, बी पॉझिटिव्ह. आणि चला आता चाललोय क्लायंटच्या लोकेशनवरती. पोहोचतो, त्यांना पिकअप करतो. सो आलोय आता क्लायंटच्या लोकेशनवरती. वाट बघतोय क्लायंटचं. बॅग वगैरे ठेवली आहे त्यांनी. आता ते येत आहेत, 3 जणच आहेत, त्यांना घेऊन जायचं आपल्याला. सो प्रायव्हेट हा असतो सोशल मीडियाचा कमाल मित्रांनो. सो त्याच्यामुळे जाऊया, त्यांना घेऊन ड्रॉप करूया आणि बघूया तिथनं ट्रिपचं काय काय नाही. 8 वाजताचा टाइम दाखवतोय. माइट बी अर्धा पाऊण तास 1 तास उशीर होईल. मी तर टार्गेट ठेवलंय आज जाऊन झोपायचं. तरी पण बघू काय होतंय. चला. सो गाईज, आलोय आपण आता प्रांजली हॉटेलला. हे बघितलं आपण लास्ट टाइम भीमाशंकरला पण जाताना हाच रोडनी गेलो होतो. मी आता चाललो माळशेज मार्गे, त्यामुळे हाच रोड आपण प्रेफर केला होता आणि इथेच थांबलो होतो. आणि आता पण इथेच थांबलोय. आणि गाडीची हालत बघा, मुरबाडपर्यंत येतोपर्यंत काय हाल झाले. अजून 140 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. 180 किलोमीटर नाही, काय माहिती किती राहिले. दरवाजा लागला ना. 170-180 किलोमीटर चालायचं अजून. सो आत्ताच ही गाडीची हालत झाली आहे. रस्ता इतका खराब आहे मुरबाडपर्यंत की बस रे बस. तो आत्ता आलं, गेलेत क्लायंट. फ्रेश व्हायला थांबलो होतो मी. तर त्यांना पण चहा नाश्ता वगैरे करायला गेलेत ते. तो थोडा वेळ पाय मोकळे करतो आणि निघूया मग. चला. आलोय आपण आता ओथूरला CNG भरायला थांबलोय आणि जस्ट क्लायंट उतरलेत आता. आणि मित्रांनो, रस्ता इतका खराब आहे ना, बाप रे. महाशय घाट चालू असतोपर्यंत इतका रस्ता खराब आहे की बस रे बस, काय विचारू नका. इतकी बेकार गाडी. किती मला 5 तास दाखवत होते. 5.5 तास, पावणे 6 तास दाखवत होते ॲक्च्युली. आणि आता 2 तास 12 मिनटं, 3.5 तास लागले मला इथे यायला. पावणे 4 तास. आता इकडनं 93 किलोमीटरच राहिलं आहे नगर. आणि आपल्या याच्यामध्ये थोडा ट्विस्ट आला आहे ट्रिपमध्ये, कारण बहुतेक त्यांना उद्या परत रिटर्न यायचं आहे. तर ते मला बोलले तू थांबतोय तर थांब रात्रभर, उद्या आफ्टरनूनमध्ये आपण परत निघायचं आहे. सो रिटर्नची पण ट्रिप आपल्याला कन्फर्म झाली आहे. सो चला बघू, काय असेल तर मी तुम्हाला अपडेट करीनच. आणि आता इथे किती रुपयांनी CNG आहे ते बघू. चला पहिलं. सो मित्रांनो, पोचलोय आता आपण फायनली लोकेशनला, नगरला, अहमदनगर. आणि हे हॉटेल आहे इनराईज. आणि क्लायंट जस्ट आतमध्ये गेलेत आता आणि थांबलोय आता. विचार करतोय जेवणाचा वगैरे. भूक तर काय लागली आहे, पण बघूया, फ्रेश वगैरे होऊया आणि जेवण करून घेऊया पहिलं, बंद व्हायच्या आधी. चला. फायनली आपण अहमदनगरमध्ये चाललोय फिरायला नाही चाललोय आपण एक
सो चाललोय आपण आता याच्यासाठी जेवायला. बघूया काय आहे जेवायला, काय जेवायला भेटतं. आणि पाऊस येतो इथे मोठ्या प्रमाणात नाही पण आहे नॉर्मल. आणि चला बघूया काय भेटतं खायला. मी तिथं वॉचमॅनला विचारलं तो बोलला हे काय चायनीज आहे पुढे. तो म्हटलं बघूया चला नगरचं चायनीज ट्राय करू आज. चला बघूया काय भेटतं खायला. सो मित्रांनो जस्ट आलोय आता गाडीमध्ये. जेवण काय केलंच नाही मित्रांनो, गेलो होतो चायनीज खायला, म्हटलं बघूया. पण तिथे एवढी गर्दी बघितली आणि काय ते मला म्हणजे पटलं नाही जेवण, काय माहिती का. सो मी टिफिन आणला होता घरनं आज, तोच खाल्ला, भाजी चपाती. आणि आता स्वीट म्हणून चालत चालत गेलो पुढे. एक 600-700 मीटरवरती एक पेट्रोल पंप आहे, तिथे CNG पंप पण आहे. तर त्यांनाच विचारायला गेलो होतो मी. गाडी घेऊन नाही गेलो, चालतच गेलो होतो. तिथे पोहोचलो तेवढ्यात ते म्हणाले की CNG पंप बंद झाला आहे, उद्या सकाळी 7 वाजता ओपन होईल. सो ठीक आहे, उद्या सकाळी 7 वाजता भरून घेऊ. मी विचार करत होतो रात्री भरून ठेवून देऊ, पण आता त्याच्या आधी एक गाडी आली मुंबई MH05 आलीच माझ्या समोरनं गेला. मला विचारलं CNG कुठे. म्हटलं यार CNG तिथेच आहे. तो बोलला की नाही ते बंद झालंय, संपलंय, त्यांचं प्रेशर नाही. म्हटलं ठीक आहे. मग मी थोडं पुढे गेलं तेवढं CNG पंप दिसलंच मला. पण आता करणार काय, उद्या सकाळी उठणार आहे मस्त आरामशीर. आपल्याला उद्या दुपारनंतर निघायचं आहे, त्यामुळे मस्त झोपणार आहे आता. आणि सकाळी उठून 7-7:30 फ्रेश होणार आहे. इथे वॉशरूम वगैरे पण आहे व्यवस्थित. फ्रेश वगैरे होऊन जाऊन CNGच्या लाईनीत उभं राहणार, CNG भरणार आणि त्यानंतर मग येऊन बसणार आहे गाडीत. तर उद्या काय दुपारपर्यंत बसायचंच आहे. इथनं काय 5 तास लागतात जायला. सो हायवेला गाडी चालवायला काय थकायला पण होत नाही. सो आरामशीर काम आहे उद्याचं पण आपलं. सर मित्रांनो अशी मेहनत करावी लागते. प्रत्येक जो धंदा करतोय आपल्या कॅब बिझनेसमध्ये वेळ काळ काही बघायची नसते. तुम्ही म्हणाल मी 12 तास काम करीन, 13 तास काम करीन, याच टायमात काम करीन, त्याच टायमात, तर हा धंदा तुमच्यासाठी नाही मित्रांनो. हा काय कुठलाच बिझनेस तुमच्यासाठी नाही. बिझनेसमध्ये तुम्हाला खूप झोपून टाकावं लागतं, तर त्यातनं आउटपुट भेटतं. अदरवाईज त्यातनं काहीच आउटपुट तुम्हाला भेटणार नाही. जे काय येईल, नोकरीसारखा जर बिझनेस कराल तर खूप 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 हे पडेल. सो असं आहे. आणि आता बरेच लोक कमेंट करत होती की अर्निंग सांगत नाही, काय झालं. तर नक्की सांगेन मी काय काय नाही ते. प्रत्येक ट्रिपच्या नंतर मी आता सांगत जाईन की मला काय किलोमीटरनी पडली आहे काय. मग तुम्ही कॅल्क्युलेट करा. आणि कारण मी डायरेक्ट नाही सांगू शकत, कारण कसं जर कुठे सांगितलं तर आपल्या कस्टमरवरती पण आणि सगळीकडेच फरक पडेल त्या गोष्टीचा. सो त्याच्यामुळे पण मित्रांनो मी एवढंच सांगतो तुम्हाला, मी रेट तोडून अजिबात धंदा करत नाही. मला माझ्या रेटमध्ये जर ट्रिप भेटत नाही तर मी ट्रिप उचलतच नाही. तेवढा धंदा तर मी मुंबईमध्ये पण करून येतो. जर आउट स्टेशनला गाडी घासत नाही मग मी जास्त, जर मला माझा रेट भेटत असेल. आणि रेट तेव्हाच भेटतो मित्रांनो जेव्हा तुमची गाडी आणि तुमची सर्व्हिस या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तर. अदरवाईज तुम्ही म्हणाल मला हा रेट पाहिजे आणि तुमची गाडी बघाल तर अशी बेकार असेल, बेकार इन द सेन्स म्हणजे एकदम सर्व्हिस बरोबर नसेल. इन शॉर्ट मला हे सांगायचं आहे, सर्व्हिस बरोबर नसेल तर ते पैसे तुम्हाला कोणी देणार नाही मित्रांनो. एकदा देईल, दुसऱ्यांदा तुमची परत होणार नाही. आणि आपलं रिपीट बिझनेसमध्ये कुठल्या पण रिपीट कॉल तुमचे आले पाहिजे, तर त्या गोष्टीला डिमांड असते मित्रांनो. सो असंच काहीतरी आहे. हे आपल्या मित्राच्या रेफरन्सने आपल्याला हे भाडं भेटलंय. सो असं आहे. मी त्यांच्या फॅमिलीला घेऊन गेलो होतो, तर त्यांनी त्यांच्या रिलेटिव्हजला सजेस्ट केलं की ह्यांच्याबरोबर जावा, तुम्हाला भेटेल. आणि आजच येताना आमची नेक्स्ट ट्रिप पण डिसाईड झाली आहे. सो असं पण आहे. सो त्यामुळे आपली सर्व्हिस, आपलं वागणं, आपलं बोलणं, या सगळ्या गोष्टी मॅटर करतं मित्रांनो. धंद्यामध्ये सर्व्हिस देताना थोडंफार मागे पुढे जरी झाला तरी त्याचा इम्पॅक्ट, तुमच्या ड्रायव्हिंग ही सगळ्यात महत्त्वाची आहे. ड्रायव्हिंग, कस्टमर जे बसलेत तुमच्या गाडीत त्यांना सेफ फील झालं पाहिजे आपल्या ड्रायव्हिंगमध्ये, जे ना की घाबरले पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी मॅन्डेटरी असतात. सो बस झाला आजच्यासाठी ज्ञान, आणि भेटूया. आणि हा मी सांगायचंच विसरलो, मला गोड खावशी वाटत होतं. चपाती भाजी खाल्ली आणि सलाड होतं ते खाल्लं, पण त्याबरोबर गोड तरी खावशी वाटत होतं. म्हणून मग येवलेचा क्रीम रोल घेतला. हा मला आवडतो येवलेचा. सो क्रीम रोल खातो मस्तपैकी. चादर घेतली आहे, ब्लँकेट घेतलाय
ब्लँकेट घेतो आणि झोपून जातो. आता डायरेक्ट भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजे उद्या मॉर्निंगला. तर बघत राहा नक्की आपला चॅनल MBA कॅबवाला. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपलं चॅनल MBA कॅबवाला. थँक्यू.